कितीही जुन्या टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे नाहीशा होतील या पॉवरफुल घरगुती उपायाने फक्त एकदा करून बघा। बघू शकता अशा प्रकारे टाचाला भेगा पडल्या की खूप जास्त यामधून रक्त येतं, एक पाऊलही चाललं जात नाही। पण आपल्या घरगुती उपायाने या टाचाला पडलेल्या भेगा पूर्णपणे अशा भरून येतील, टाचा लहान मुलासारख्या मऊ होतील, पायदुखी थांबेल। त्यासोबतच बघू शकता या लाईन तुम्ही यावरती टाचाच्या भेगा ज्या भरलेल्या आहेत त्या लाईन दिसत आहेत, नक्की करून बघा, 100% रिझल्ट मिळेल। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका आणि स्टेप बाय स्टेप व्हिडिओ फॉलो करा, म्हणजे पूर्ण प्रोसेस जाणून घेतल्यामुळे रिझल्टही चांगला मिळेल। एकही स्टेप मिस केली तर म्हणावा तसा रिझल्ट मिळणार नाही। तर यासाठी बघा आपल्याला इथे लागणार आहे तुरटी। तुरटी जी आहे ना ती अगदी सहज किराणा मालाच्या दुकानात मिळते आणि आपल्या घरी देखील असते। याचे भरपूर वेगवेगळे फायदे आहेत, उपयोग आहेत। तर तुरटी अशा प्रकारे खडी साखरेसारखी दिसते, ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी बघा, पण ही खडी साखर नसते। तर इथे आपल्याला तुरटीचा ना एक छोटासा खडा वापरायचा आहे, किंवा तुम्ही ना याला एकदाच भरपूर असं बनवून देखील ठेवू शकता तुमच्यानुसार। अगदी बेसिक घरातीलच वस्तूंचा आपण वापर करणार आहोत, त्यामुळे वेगळा असा खर्च नाही। तुम्हाला जर टाचाच्या भेगा आणि पायदुखी कमी करायची असेल तर आजच हा उपाय करून बघा। तर यानंतर जी तुरटी आहे ना ती बघा मी एका वाटीमध्ये काढून ठेवलेली आहे। 2 छोटे छोटे खडे तुरटीचे मी घेतलेले आहेत। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे अद्रक, आलं, जे की आपल्या घरामध्ये सहज मिळतं आणि हे आपल्याला वापरायचंच आहे। याला अजिबात स्किप करू नका, जास्त नाही। अद्रकचा एक छोटासा तुकडा आपण इथे वापरणार आहोत। हे देखील मी तुरटीच्या ज्या वाटी आपण ठेवली होती ना त्यामध्येच ही अद्रक घेतलेली आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लिंबू। लिंबू तुमच्याकडे जर वाळलेलं लिंबू असेल, त्याची साल असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता। वापरलेल्या लिंबाच्या साली देखील या ठिकाणी तुम्हाला वापरता येतील। माझ्याकडे हे हिरवस लिंबू होतं, पण असंच ठेवून वाळलेलं होतं, तर याला मी थोडं कात्रीने असं कट करून घेते। बाकी तुमच्याकडे जसं की मी म्हणलं लिंबाच्या वापरलेल्या साली असतील तर ते देखील तुम्ही वापरू शकता। आणि त्यानंतर इथे जास्त नाही, एक छोटंसं अर्ध लिंबू आपल्याला लागणार आहे, ते देखील आपण असं बाजूला काढून ठेवूयात। आता बघा या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये अगदी सहज मिळतात। वेगळा असं शोधाशोध आपल्याला काही करायची गरज नाही, खर्च करण्याची गरज नाही। आता यानंतर ना आपल्याला इथे घ्यायचा आहे खलबत्ता। याला टाकायचं तुरटी आणि जी आपण अद्रक काढून ठेवली होती ना ती टाकायची खलबत्त्यामध्ये आणि याला चांगलं आपण थोडंसं बारीक करून घेणार आहोत, ठेचून घ्यायचं। खूप जास्त पावडर नाही झालं तरी काहीच हरकत नाही, थोडंसं आपण याला एक जीव असं करणार आहोत। आणि त्यानंतर ही निघालेली पेस्ट आपल्याला एका वाटीमध्ये काढायची आहे। बघा टाचाला ज्या भेगा पडतात ना, बऱ्याच जणांच्या शरीरामध्ये खूप जास्त उष्णता असते किंवा ते पायाची व्यवस्थित काळजी घेत नाहीत। शरीरामधील कमतरतेमुळे टाचाला भेगा खूप जास्त पडतात। तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या तुम्हाला जर लक्षात आल्या आणि हा उपाय केला तर तुम्हाला कधीच टाचाला भेगा परत दिसणार नाहीत तुमच्या, असा हा उपाय आहे। यानंतर बघा याला मी एका वाटीमध्ये काढलं। त्यानंतर आपण जे अर्ध लिंबू काढलं होतं ना ते यामध्ये असं थोडंसं पिळून घ्यायचं आहे। अगदी थोडासा लिंबाचा रस जरी निघाला ना तरी चालतं, म्हणजे अर्धा चमचा एवढा लिंबाचा रस आपल्याला इथे हवा आहे। एक लिंबू जे आहे ते एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, त्यामुळे लिंबू देखील आपल्याला इथे नक्की वापरायचा आहे। त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे कापूर। कापूर बऱ्याच दुखण्यावरती रामबाण उपाय म्हणून तुम्ही वापर करू शकता, तसंच इथे कापूर तुम्ही नक्की वापरा। अगदी कापूरची एक छोटीशी वडी जी असते ना ती जरी तुम्ही इथे बारीक करून यामध्ये टाकली तरी चालतं। मी अगोदरच कापूरचं पावडर करून ठेवलेलं आहे, तेच मी यामध्ये वापरत आहे। यानंतर बघा आपल्याला इथे एक मोठा चमचा भरून मीठ घ्यायचं आहे। तुमच्याकडे मोठं मीठ, खडी मीठ असेल तर ते देखील घेतलं तरी चालतं। अगदी एक चमचाभर खडी मीठ असेल तर खडी घ्या किंवा बारीक असेल तसं बारीक घ्या। त्यानंतर एक भांडं घ्यायचं आपल्याला, एक पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये साधारण 2-3 ग्लास पाणी मी घेतलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला गॅसवरती थोडंसं कोमट होण्यासाठी ठेवायचं आहे। पाणी जोपर्यंत कोमट होत आहे तोपर्यंत आपण आपली दुसरी स्टेप पूर्ण करून घेऊयात। यामध्ये आपल्याला बघा इथे लागणार आहे एक छोटीशी वाटी आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर वॅसलीन घ्यायचं आहे। वॅसलीन इथे आपल्याला नक्की वापरायचं आहे, जे की आपल्या घरामध्ये आपण जसं आपले लिप्स ड्राय होतात किंवा ओठांसाठी वापरतो, तर तिथे आपल्याला इथे जे आहे चमचाभर वॅसलीन इथे लागणार आहे। एका वाटीमध्ये चमचाभर वॅसलीन काढायचं। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे तेल। तर तेल बघा इथे मी वापरलेलं आहे मोहरीचं तेल, तुम्ही एरंडीचं तेल वापरू शकता, तिळाचं तेल वापरू शकता, तुमच्याकडे बदामाचं तेल असेल ते देखील घेतलं तरी चालतं। नसेलच कोणतं तेल, कोकोनट ऑइल असेल
ते घेतलं तर काहीच हरकत नाही, पण शक्यतो एरंडीचं तेल आणि मोहरीचं तेल जास्त परिणामकारक ठरतं या उपायामध्ये। बाकी यानंतर आपल्याला तेल चमचाभर घ्यायचं आहे, वॅसलीन चमचाभर आणि थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची आहे। यामध्ये टाकून चांगलं व्यवस्थित याला असं मिक्स करायचं, एकजीव करायचं, क्रीमी असं याला आपल्याला बनवायचं आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे थोडंसं ॲलोवेरा जेल। तुमच्याकडे फ्रेश कोरफड असेल त्याचा थोडा गर काढून यामध्ये टाका। मी ॲलोवेरा जेल वापरत आहे, ते टाकून अर्धा चमचा ॲलोवेरा जेल यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं। आता हे ना तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त जरी बनवलं तरी चालतं। भरपूर बनवून एखाद्या डब्बीमध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता। यानंतर बघा आपलं पाणी गॅसवरती ठेवलेलं चांगलंच थोडं गरम झालं होतं, त्यामध्ये आपण सुरुवातीला तयार केलेला पूर्ण मिश्रण जे आहे, मसाला जे आहे ते टाकलेला आहे, पूर्ण टाकायचा आणि आपण जी क्रीम बनवली आहे ती तर बाजूला तशीच ठेवलेली आहे। त्यानंतर पाणी आपल्याला चांगलं उकळी येऊ द्यायचं आहे, 1-2 उकळी येऊ द्यायच्या पूर्ण या मिश्रणाला टाकल्यानंतर। आणि एका भांड्यामध्ये मी कोमट नॉर्मल पाणी घेतलं अगोदर आणि त्यामध्ये हे कोमट पाणी टाकलं। थोडंसं जेवढं सहन होईल तेवढं गरम पाणी आपल्याला असं तयार करायचं आहे आणि त्यामध्ये ज्या टाचाला पडलेल्या भेगा आहेत, जे पाय आहेत, ते व्यवस्थित असे बुडवून ठेवायचे। साधारण 5-6 मिनिट का होईना आपल्याला हे पाय व्यवस्थित असे पाण्यामध्ये डिप करून ठेवायचे। त्याचे 2-3 फायदे आहेत। एक तर तुमचे पाय दुखत असतील ते थांबतात, पायाला सूज असेल ती कमी होते, त्यासोबतच हातापायाच्या नसा मोकळ्या होतात, त्यासोबतच आपल्या टाचाला ज्या भेगा पडलेल्या असतात त्या पूर्णपणे स्वच्छ होतात, डेड स्किन निघून जाते। कारण की काय होतं बघा, यामध्ये ना टाचाला भेगा पडल्या की धूळ बसते आणि खूप जास्त इन्फेक्शन झाल्यासारखं होतं आणि टाचाला पडलेल्या भेगा, त्यामध्ये धूळ असेल, इन्फेक्शन असेल, त्यावरती तुम्ही काही जरी लावलं तरी त्याचा काहीच फायदा होत नाही। त्यामुळे टाचांना अगोदर डिसइन्फेक्ट करणं खूप गरजेचं आहे, जी की आता आपण केलेलं आहे। बघू शकता पाय खूप छान स्वच्छ झालेले आहेत। याच टाचा ज्या आहेत त्या सुरुवातीला मी तुम्हाला दाखवल्या, खूप जास्त भेगा होत्या, रक्त निघत होतं, खूप जास्त त्रास होता आणि आता बघा कशा मऊ झालेल्या आहेत, बऱ्यापैकी हील होत आहेत। थोड्याफार तुम्हाला टाचाला भेगा दिसतील ज्या की अगदी पूर्णपणे नाहीशा होतील अजून 1-2 वेळा याचा वापर केल्यानंतर। तर अगोदर छान पाय डिसइन्फेक्ट करायचे, त्यानंतर त्याला कोरडं करायचं, पुसून घ्यायचं। डेड स्किन निघत असेल तर पायाने व्यवस्थित त्याला चोळून घ्यायचं, एखाद्या जुन्या टूथब्रशच्या मदतीने डेड स्किन काढायची आणि आपण तयार केलेली क्रीम लावायची। अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे आणि हे रात्री झोपण्या अगोदर करा, म्हणजे कसं पूर्णपणे पायाला रेस्ट मिळेल, धूळ अजिबात याला लागणार नाही। आणि दिवसा कधी करत असाल तर फक्त लक्षात ठेवा की यानंतर धुळीमध्ये जायचं नाही लगेचच, किंवा तुम्ही सॉक्स घाला, शूज घाला, तरच याची केअर होईल। रात्री जर केलं तर हे सर्व करण्याची गरज नाही पडणार। आणि बघू शकता दुसऱ्या पायाला देखील टाचाला ज्या भेगा होत्या ना त्या हळूहळू अशा कमी होत आहेत। नक्की तुम्ही पण करा, 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल। मी स्वतः अनुभवलेला आहे, हे माझ्या आईचे पाय आहेत। अगोदर तुम्ही बघितलं काय कंडिशन होती आणि आता पाय कसे सॉफ्ट झालेले आहेत। आणि तुम्हाला या संबंधित काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत। आणि हो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून लवकरात लवकर तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल।